इस्त्रीचं दुकान होतं. काकांनी आम्हाला पत्ता बरोबर सांगितला, काय बुवा इथून सरळ जा, इथेच उभे होते, इथून सरळ जा, सरळ जाताना उजवीकडे रस्ता वळेल, उजवीकडे रस्ता वळेल, तिकडे वळायचं नाही असं त्याने आमच्याकडनं बदलून घेतलं, वळायचं नाही. मग सरळ जा आणि डावीकडे वळा, डावीकडे वळल्यावरती कॉर्नरच एक इस्त्रीचं दुकान आहे, तुमचं काम होऊन जाईल. मुद्दा काय होता, इथून आम्ही सरळ निघालो, दोघे जण इथून सरळ निघालो, उजवीकडे वळायचं रस्ता आला, पण तेवढ्यात आम्हाला आठवलं काय, काकांनी सांगितलं उजवीकडे वळायचं नाही. म्हणजे काकांना असं खात्री होती की हे बुवा सरळ जाताना जर उजव्याकडचा रस्ता आला तर बुवा 100% तिकडे वळू शकतात, म्हणून काकांनी आमच्याकडनं वळून घेतलं, वळायचं नाही, हा नाही आपल्याकडनं वळून घेतात आणि मग पुढे जाऊन डावीकडे वळा. तसं तुकाराम महाराज सांगतात, हेची दान दे गा देवा तुझा विसर न. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याकडनं भगवंताचा विसर पडण्याची शक्यता आहे, तो पडू नये यासाठी आजचा हा अभंग आणि हा उत्सव आहे. गेले 15 दिवस आपण सगळेजण भगवंताच्या उत्सवामध्ये रंगून गेले. कोणाची ताकद, कोणाची ताकद आहे. दिवसभरात आपण 2 तास 2.5 तास इथे येतो, मोबाईल नावाचा कार्यक्रम बाजूला ठेवून 2.5-3 तास आपण रमून जातो. कोणाची ताकद, त्याची ताकद आहे. मग त्याचं म्हणणं एवढंच आहे की बाबा पुढचे आजचे 15 दिवस गेले तसे पुढचे या 15 दिवसाच्या एनर्जीवरती पुढचे 365 दिवस जग. तुला जमतंय 2-2.5 तास सगळ्यापासून दूर राहून माझ्या सान्निध्यात राहायचं. मग आता एवढं पुरतं राहू नको, रोज 2 तास जाऊ दे, 20 मिनिटं तरी काम कर, 20 मिनिटं जाऊ दे, 2 मिनिटं तरी काम कर की मी काहीतरी करतोय अशी भावना मनात न ठेवता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारांनी अभंगातनं उपदेश दिला. अभंग किती गोड आहे. तुम्हा पाशी आम्ही येऊन या काय, तुम्हा पाशी आम्ही येऊन या काय, वृथासीन होय चालण्याचा, वृथासीन होय चालण्याचा, तुम्हा पाशी आम्ही येऊन या काय, पांडुरंग आम्हा तारिता पोषला, पांडुरंग आम्हा तारिता पोषला, आणि काची व्यथा काय तेथे, आणि काची व्यथा काय तेथे, तुम्हा पाशी आम्ही येऊन या काय, वृथासीन होय चालण्याचा. अरे देवा तुझ्याकडे येऊन जरा छत्रपती राजांना सांगतात, तुमच्याशी काय हो, आमचा पांडुरंग आहे, तो ठेवील त्या अवस्थेत आम्ही राहायला तयार असतो. तुकोबांची दुसरी पत्नी जेव्हा घरी आली ना, तेव्हा तिने विचारलं मला घर दाखवा, म्हणून घर दाखवलं तुकोबारांनी. आणि घरात शिरल्या शिरल्या घराला एक मोठं बगदाड पडलं होतं छताला. तिने असं पाहिलं, हे काय. आजची तुकोबारा असं तर काय म्हटलं, ते आता ऍडजस्ट करून घे, थोड्या दिवसांनी दुसरा फ्लॅट पाहिलेला आहे, बुक करून ठेवलाय, केलेला आहे, काळजी करू नकोस. तुकोबारांनी काय उत्तर द्यावं. याला म्हणतात संसार, याला म्हणतात अवघाची संसार सुखाचा. त्याने काय माहिती का आवडे, तिचं नाव आवडी म्हणजे जिजाई म्हणायचे, नाव जिजाऊ, पण तुकोबारा तिला आवडे म्हणायचे. ते सांगितलं हे काय माहिती का, अगं प्रत्येक ऋतू आपल्या घरामध्ये येऊन डोकावून जाण्यासाठी काम करून ठेवलेलं आहे, तुला असाच संसार करावा लागेल. कबीरांचं जेव्हा लग्न झालं, संत कबीर जेव्हा घरी आले आपल्या बायकोला घेऊन, त्या कबीरातल्या गावातल्या लोकांनी कबीरांची घर सगळं जाळून टाकलं होतं. आणि बायकोने विचारलं, अहो हे काय आग कसली लागली. कबीरांनी काय उत्तर दिलं, अगं लग्नामध्ये फटाके उडवायचे असतात ना, आपली ऐपत नाही फटाके उडवायची, म्हणून आपल्या गावाने आपल्या घराचेच फटाके उडवून टाकले. आपल्याला असंच राहावं लागणार आहे. बरं त्याची इच्छा आहे ना आपण असं राहावं, ओके आय एम फाईन, मी राहायला तयार आहे.
आपला अडचणीचा विषय काय होतो, परत परत मी तेच वाक्य सांगेन, आपण ती परिस्थिती बदलायच्या भानगडीत कशाला परिस्थिती बदलतो, तू मनस्थिती परिस्थितीनुसार कर, मनस्थिती परिस्थितीनुसार कर, परिस्थिती मनस्थितीनुसार बदलायचा प्रयत्न करू नको, होणार नाही, कोणाचीही बदलली नाही. परवाचंच वाक्य सांगतो, वेळ बदलते, माणूस कधी बदलत नाही, पण या सगळ्यामध्ये परमात्मा मात्र कायम राहतो. त्याचा विसर आपल्याला पडू देऊ नका. म्हणून तर तुकोबर आहे, मूळ पद्यात सांगतात बाबा रे की हे चे दान देवा देवा